तुम्ही मेहनत करून पैसा कमवता, पण श्रीमंत लोक ते स्ट्रॅटर्जी वापरतात. उदाहरण बघा, अभिषेक बच्चन, त्याला SBI कडून दर महिन्याला मिळतात तब्बल 19 लाख रुपये रेंट आणि त्यावर टॅक्स ऑलमोस्ट 0. कसं शक्य आहे? कारण श्रीमंत लोक फक्त हार्डवर्क करत नाहीत, ते सिस्टमचं लूपहोल ओळखून खेळतात. ते कमर्शियल प्रॉपर्टीज घेतात. सरकार त्यांना परवानगी देतं डेप्रिशिएशन क्लेम करायला, म्हणजे प्रॉपर्टीची किंमत कागदावर कमी दाखवता येते. मार्केटमध्ये प्रॉपर्टीची किंमत वाढत असली तरी अकाउंट्समध्ये कमी दाखवल्यामुळे टॅक्सेबल इन्कम कमी आणि टॅक्स पण कमी. आता सामान्य माणूस लिक्विडिटी पाहिजे असेल तर घर जमीन विकतो, पण श्रीमंत लोक कधीच विकत नाहीत. विकली तर कॅपिटल गेन्स टॅक्स द्यावा लागतो. मग ते काय करतात? प्रॉपर्टी बँकेकडे मॉर्गेज ठेवतात, लोन घेतात, त्यामुळे प्रॉपर्टी हातातही राहते, लोन पण मिळतो आणि लोनवर दिलेला इंटरेस्ट टॅक्समधून पण वाचतो. थोडक्यात ना प्रॉपर्टी विकली ना कॅपिटल गेन्स टॅक्स भरला, उलट लिक्विडिटी मिळाली आणि टॅक्स पण वाचवला. अभिषेक बच्चन मूव्हीजमधून एवढा फेमस झाला नाही, पण त्याने स्वतःची सेल्फ कस्टडी केली. माझ्याकडे जे आहे ते मल्टिप्लाय कसं करता येईल हे समजलं, म्हणूनच तो पैसे कमवून वेल्थ तयार करू शकला. म्हणूनच स्मार्ट बना, स्वतःची सेल्फ कस्टडी करा आणि अशा अजून खोल बिझनेस प्लस मनी स्टोरीजसाठी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि रिपोस्ट ही करा. कारण एक छोटा आयडिया तुमचं फ्युचर बदलू शकतो.